बिंदसदवंदियाणं तिरुवणनिदमधुरविसदवक्काणं अन्तातीदगुणाणं नवजिनाणं जिदभवाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिक संग्रहमध्ये 43 गाथापर्यंत बघितलं होतो आपण। 43 गाथेचे जेसनाच्या यांची टीकेचं थोडं पार्ट राहिलेलं ते बघू। म्हणजे 3 अपेक्षा त्यांनी घटवल्या होत्या ना, परमाणूच्या अपेक्षेने एक, सामान्य जीवाच्या अपेक्षेने एक आणि शुद्ध जीवाच्या अपेक्षेने, असं तिघांच्या ठिकाणी द्रव्य क्षेत्र कालभावाने एकता कशी आहे द्रव्य आणि गुणामध्ये हे घटवून दाखवले होते। आणि ते पण घेतलं होतं मी, तुम्हीच कोण होता का नाही मला माहित नाही, शेवटच्या वेळेस दिवशी घेत असताना, की ते जे त्यांनी हेतू दिलेत ना, एक द्रव्यत्वात, एक क्षेत्रत्वात, एक कालत्वात आणि एक भावत्वात, ह्या 4 हेतूवरून द्रव्य आणि गुण कथनचित अभेद आहेत हे घटवलं होतं। तर त्याच्यामध्ये सगळ्या हेतूंच्या द्वारे एक एक मतवादीचं खंडन कसं होतंय हे घटवलं होतं। जसं काय सांगितलं होतं, एक द्रव्यत्वात हेतू दिला होता ना, तर त्याचं काय विश्लेषण केलं होतं, अस्तित्वाने, एका अस्तित्वाने निर्वृत्त एक द्रव्य असल्यामुळे, एका अस्तित्वाने निर्वृत्त असल्यामुळे एक द्रव्यत्व आहे द्रव्य आणि गुणांमध्ये, असं एक त्यांनी जे वाक्य केलं होतं। हे मग ह्याच्यामध्ये कोणाचं खंडन होतंय, कुठल्या मतवादीचं? द्रव्य आणि गुण हे एकच अस्तित्वाने रचित आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक द्रव्यत्व आहे, या कथनामध्ये कोणाचं खंडन होतं, कुठल्या मतवादीचं? तर तिथं घटवलं होतं की एक असे मतवादी आहेत ज्यांनी मानलं की आत्म्यापासून ज्ञानादिकांचा वियोग होतो आणि तेव्हा आत्म्याला मोक्ष होतो। म्हणजे जेव्हा आत्मा ज्ञान, सुख वगैरे आदी गुणांपासून रहित होतो तेव्हा तो जीव मुक्त होतो असं म्हणला जातो, असं त्या मतवादींचं कथन आहे। मग ज्ञानाचा वियोग झाला असताना मोक्ष होतो म्हणजे त्यांच्यामध्ये भेद मानला त्यांनी, म्हणजे द्रव्य आणि गुण हे भिन्न असतात, त्यांचं वियोग झाल्यावर मग तिथं तो द्रव्य मुक्त अवस्थेला प्राप्त होतो आत्मा, असं जे मानतात त्यांचं खंडन करण्यासाठी एक द्रव्यत्वात हा हेतू घेतला। कारण दोघेही एका अस्तित्वाने रचित आहेत आणि जेव्हा त्यांच्यामध्ये तादात्म्य संबंध असतो, नित्य तादात्म्य रूपाने, तर ते कधीही एकमेकापासून त्रिकालामध्ये भिन्न होत नाहीत। मग भलेही ती मुक्त अवस्था असली तरी सुद्धा तिथं ज्ञानादी गुणांचा तो पिंडच आहे, जे द्रव्य आहे ते त्यांच्यात तादात्म्य संबंध आहे, त्यामुळे एक अनंत गुणांचा पिंडरूप ते द्रव्य अभेद आहे हे सिद्ध केले। म्हणून द्रव्य आणि गुण हे त्यांचं अस्तित्व भिन्न भिन्न नाहीये, ह्याच्यावरून एक सिद्ध केलं। एक द्रव्यत्वात या हेतूने त्या मताचं खंडन झालं ज्यांनी की मुक्त दशेमध्ये ज्ञानाचा वियोग मानतात, द्रव्याचा गुणापासून वियोग होतो, गुणांचा द्रव्यापासून वियोग होतो असं मानतात, त्यांचं खंडन झालं। एक क्षेत्रत्वातला कोणाचं खंडन? शेवटचं द्रव्य आणि गुण प्रदेशामध्ये भिन्न मानतात, वैशेषिक नैयायिक पण त्यांचाच भेद आहे एक, पण वैशेषिक मत असं म्हणलं जातं, समवायवादी आहेत ना ते। जर त्यांनी काय मानलं की आत्म्याचे प्रदेश भिन्न आहेत आणि ज्ञानाचे प्रदेश भिन्न आहेत, आणि मग जेव्हा ते भिन्न भिन्न प्रदेश असतात आणि त्यांचं समवायाने एकत्रीकरण होतं, एकमेक होतात, त्यावेळी तिथं द्रव्याचा आणि गुणाचा संबंध होतो असं मानतात, किंवा त्या जीवाला ज्ञान होतं, जेव्हा ज्ञान गुणाचा जीवाशी संबंध होतो तेव्हा, असं ते मानतात। आणि त्यामुळे एक क्षेत्रत्वात हा हेतू त्यांच्यासाठी सांगितला की द्रव्य आणि गुणांचे क्षेत्र भिन्न भिन्न नाही आहेत, एकाच क्षेत्रामध्ये ते अभेद आहेत, कथनचित अभिन्न आहेत, म्हणून एक क्षेत्रत्वात त्या हेतूने अपृथकता सिद्ध केली। म्हणजे त्यांच्यामध्ये पृथकता नाही, अन्यत्व आहे। पृथकता आपण प्रदेश भेदाच्या अपेक्षेने घटवतो, पण इथं त्यांच्यामध्ये अन्यत्व आहे, कुठलं? अतद्भावरूप अन्यत्व आहे, त्यामुळं पृथकता घटत नाही। पुढे एक कालत्वातनी कोणाचं खंडन केलं? बौद्धांचं. कसं?
असं सांगितलं. एकाच काळामध्ये द्रव्य आणि गुण आहेत ते अनुमान प्रत्यक्ष आणि अनुमान हे दोन ज्ञान मानतात. आणि जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होतंय त्यावेळेस तिथं वस्तूचं सत्ता आहे पण वस्तूचं ज्ञान नाही मानतात. आणि जेव्हा अनुमान ज्ञानाची उत्पत्ती होती त्यावेळेस तिथं वस्तू राहिली नाही पण त्याचं ज्ञान होतं असं मानतात. म्हणजे आता वस्तू जर आत्मा घेतली आपण तर आत्मा आणि त्याचं ज्ञान एका समयामध्ये नसतं असं त्यांनी मानतात. मग त्यांचं खंडन करण्यासाठी कसं सांगितलं, एक कालत्वात या हेतूने वस्तू व वस्तूचे ज्ञान यामध्ये काळभेद नसल्यामुळे अभेद दाखवला आहे. म्हणजे निर्विकल्प ज्ञान होताना आत्मा द्रव्य असते व त्याचा निर्णयरूप अनुमान ज्ञान भिन्न समयात असते असे बौद्धांनी मानले. स्वसंवेदन ज्ञान म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष स्वलक्षण रूप जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये विषय आहे आत्मा पण ज्ञान तिथं नाही. व जेव्हा त्याचे ज्ञान होते तेव्हा आत्मा द्रव्य नष्ट होतो असे मानणे योग्य नाही. म्हणून आत्मा व ज्ञान यांच्यामध्ये समयभेद नसल्यामुळे ते कथंचित अभेद आहेत हे सिद्ध केलं. म्हणजे त्यांचा काळ सुद्धा एक आहे, काळाच्या अपेक्षेने सुद्धा त्यांच्यामध्ये अभिन्नता आहे कथंचित. म्हणजे आता हे प्रकरण वेगळं आहे. मी एकाला महाराजांची कॅसेट ऐकली त्याच्यामध्ये असं आलं होतं की काळाला आपण हेच प्रकरण लावू नका बरं का. हे आपण द्रव्याची आणि गुणांची अभिन्नता सिद्ध करण्यासाठी एक कालत्वात हेतू देतोय. पण तिथं त्यांनी कसं घटवलं होतं की काळाला दोष द्यायला जातो आपण. म्हणजे काळ चांगला नव्हता किंवा वेळ चांगली नव्हती असं जे म्हणतो ना. मग त्याच्यासाठी एक महाराजांचं वाक्य आठवलं सहज हे प्रकरण चाललंय म्हणून बरं का. याचं काही रिलेशन नाही आहे पण एक चांगलं त्यांनी कसं घटवलं होतं की एका काळामध्ये म्हणजे कशाचं प्रकरण होतं, 6 द्रव्यामध्ये माझा आनंद नाहीये. जे कुठले 6 परद्रव्य आहेत माझ्यापासून भिन्न असणारे तर ते माझ्यासाठी आनंदाचं कारण नाहीये. ह्याच्यासाठी महाराज खुलासा करत होते. मग त्याच्यामध्ये सांगितलं होतं एका काळात म्हणजे एका समयात एका काळाच्या एका पर्यायामध्ये एका समयामध्ये अनेक ठिकाणी अनेक मुलांचा जन्म होतो माहितीये आपल्याला. आता एका क्षेत्रामध्ये नाही तर अनेक क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या एकाच समयामध्ये अनेक मुलं जन्मतात बरोबर. मग त्याच्यामध्ये समजा एखादा मुलगा मृत जन्मला तर तुम्ही काय म्हणता, ती वेळ चांगली नव्हती, तो काळ चांगला नव्हता म्हणून तो मेला. मग अन्य त्याच काळामध्ये अन्य ठिकाणी अनेक मुलं जन्मलेत, ते चांगले वाढले चांगले जगले, मग काळाचा कसा दोष म्हणणार. मग असं महाराजांनी चांगलं उदाहरण देऊन सांगितलं होतं की कालद्रव्य सुद्धा तुमच्या जीवन मरणाचं कारण नाहीये तसं सुखदुःखाचं पण कारण नाहीये. तुम्ही नाहीतर मग सगळ्या ठिकाणी काळ वेळ बघायला जाता की यावेळी हे काम करू म्हणजे चांगलं होईल, सुख मिळेल वगैरे. तर काळामध्ये कालद्रव्य सुद्धा तुमच्या सुखाचं कारण नाही. असं चांगली उदाहरणं घेऊन घटवलेत. काल जे युट्यूबला टाकलेलं महाराजांचं प्रवचन आहे ते ऐका. त्याच्यामध्ये सामान्य भाषेमध्ये एवढं छान खुलासा केला महाराजींनी. म्हणजे असे उदाहरणं पण चांगली घेऊन घटवली आहेत. किंवा अजून एक काय घटवलं होतं, माझ्या सुखाचं कारण नाही असं सांगत असताना परजीव सुद्धा माझ्या सुखाचं कारण नाही असं सगळी तिथं उदाहरणं चांगली घेतली. तुम्ही ऐका तर तुम्हाला पण भाव समजेल त्याच्यातून काय सांगायचंय ते. म्हणजे माझा ध्रुव आत्मा निज ध्रुवच माझ्यासाठी सुखमय आहे, सुख देणारा आहे. कालद्रव्य तिथं अकिंचितकर आहे असं घटवलं. पण आपलं प्रकरण हे वेगळं इथं. एक कालत्वात या हेतूने आपण द्रव्य आणि गुणांचा काळ एक असतो एवढं इथं घटवलंय. पुढं एक भावत्वात कोणाचं खंडन झालं या हेतूने, भाव म्हणताना स्वभाव येणार ना. मग एक स्वभाव असल्यामुळे द्रव्य आणि गुण हे कथंचित अभेद आहेत. हे कोणासाठी सांगितलं तर सांख्यमती. आता हे सगळे बाहेरचे मत म्हणून बघू नका, आपल्याच बुद्धीमध्ये असणारे हे सगळे मान्यता आहेत. मग सांख्यमत काय मानतात की पुरुष आणि प्रकृती म्हणा, पुरुष आणि प्रधान हे 2 तत्व मानतात. आणि त्याच्यामध्ये पुरुष आहे तो चेतन आहे पण ज्ञान रहित आहे आणि प्रकृती आहे ती अचेतन आहे पण ज्ञान सहित आहे.
असं त्यांचं मान्यता आहे. त्यामुळे तिथं स्वभाव भिन्न झाला ना दोघांचा पण. पुरुषाचा स्वभाव चेतन आणि प्रकृतीचा स्वभाव अचेतन. मग ज्ञान अचेतन झालं आणि आत्मा चेतन झाला. मग असं तर स्वभाव भेद नाहीये द्रव्य आणि गुणामध्ये. मग कुठलंही द्रव्य असू देत, जर ते कुद्गल द्रव्य असेल तर कुद्गल हे द्रव्य आणि त्याचे गुण म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण हे त्या स्वभावमयच आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भिन्न स्वभावपणा नाही. मग एक भावत्वात या हेतूने काय सांगितलं, आत्मा आणि ज्ञान यांचा एकच स्वभाव आहे हे सिद्ध केले. सांख्यांनी त्यांच्यामध्ये स्वभावभेद मानलाय आणि त्या ज्ञान हा प्रकृतीचा धर्म आहे आणि पुरुष आत्मा तर चेतन आहे. मग ज्ञान अचेतन मानलंय. त्यांचं निराकरण करताना दोघांचा सुद्धा स्वभाव एक आहे हे सांगून त्याच्यामधून सिद्ध केलेलं आहे. गाथेत काय सांगितलं होतं भाव, एकदा 43वी गाथा म्हणू आपण. नवियपदी नाणादो नाणी नाणाणी होंतिणे गाणी तम्मादो विसरुवम भणियम दवियम तिनाणीहिम. काय अर्थ घेतला होता, ज्ञानीला ज्ञानापासून भिन्न केले जात नाही, करू शकत नाही. ज्ञान अनेक आहेत म्हणून ज्ञानींनी द्रव्याला विश्वरूप म्हणले आहे. द्रव्य जे आहे ते अनेक ज्ञानरूप आहे म्हणजेच विश्वरूप आहे असं एक त्यांनी विशेषण देऊन त्या द्रव्याची सिद्धी केली होती. त्यात भाव काय सांगितलं होतं सगळा, ज्ञानाचे परिणामन अनेक प्रकारचे असते ते पाहून आत्म्याला अनेक रूप म्हणले. म्हणून अनेकांतामध्ये जे एक आहे तेच अनेक आहे, जे सत आहे तेच असत आहे, नित्य आहे तेच अनित्य आहे. हे सगळं अनेकांत पद्धतीमध्येच घडणार आहे, अन्य मतवादीमध्ये एकांतामध्ये नाही. हे कारण हे सगळं केलेलं एका अपेक्षेने कथन आहे. सर्वथा मानायला गेलं तर तिथं दोष येणार. म्हणून तुम्ही एक म्हणा वस्तूला किंवा अनेक म्हणा, दोन्ही सुद्धा निर्दोष आहे. काहीही असले तरी द्रव्याचे गुण द्रव्यापासून सर्वथा पृथक नाहीत. प्रदेश अपेक्षेने ते अभिन्न रूपच असतात. द्रव्य सहवर्ती गुण व क्रमवर्ती अनंत पर्यायांचा आधार असल्याने एक असूनही अनेक रूप म्हणजे विश्वरूपही आहे असे म्हणले. काय कळलं, कुठल्या अपेक्षेने विश्वरूप आहे, पर्यायाच्या अपेक्षेने. गुण पण आहेत ना, द्रव्याच्या अपेक्षेने गुणांच्या अपेक्षेने पण अनेक रूप आहे. किती गुण आहेत तुमच्या, म्हणून म्हटलं दोन्ही अपेक्षेने घटवायचं. द्रव्य हे सहवर्ती गुण जे की अनंत आहेत त्या अपेक्षेने सुद्धा अनेक रूप आहे. आणि जे क्रमवर्ती पर्याय आहेत, एका समयाला किती पर्याय आहेत तुमच्या, पर्याय एक आहे म्हणतो पण त्यामध्ये अनंत गुणांच्या अनंत पर्याय मिळून एक पर्याय झाली आहे ना ती. त्यामुळं गुणांकडून जर बघायला गेलो तर, किंवा एका समयात सोडा, द्रव्य म्हणजे अनंत पर्यायांचा पिंड आहे म्हणून सुद्धा द्रव्याला अनेक रूप किंवा विश्वरूप म्हणलं. मग क्रमवर्ती ज्या अनंत पर्याय आहेत त्यांचा आधार सुद्धा एक द्रव्यच आहे. म्हणून गुण आणि पर्याय या दोघांच्या अपेक्षेने सुद्धा द्रव्याला विश्वरूप आहे असं म्हणलं. मग इथं गुणांची एका समयामध्ये अनंत पर्याय म्हणजे वेगवेगळ्या संख्यात पर्याय घ्यायची ना, एकच सगळ्या पर्याय मिळून एकच पर्याय घ्यायची एका समयाला. आता एका पर्यायामध्ये कुठल्या गुणाची पर्याय आहे ती, ज्या गुणाची आहे त्या गुणाची एकच पर्याय, ज्ञान गुणाची एकच पर्याय आहे त्या समयात. पण दर्शन गुणाची पर्याय, चारित्र्य गुणाची पर्याय, वीर्य गुणाची, सगळ्या गुणांच्या पर्याय प्रति समयाला चालू आहेत ना. त्यामुळं जेव्हा तुम्ही म्हणताय की या समयाला माझी ही पर्याय आहे, तर त्या समयामध्ये सगळ्या अनंत गुणांचं परिणमन चालू आहे. त्यामुळं ती एकच पर्याय जीवाची म्हणताय तुम्ही, पण ती अनंत गुणांच्या अपेक्षेने अनंत पर्याय त्याच्यामध्येच आहेत. त्यामुळे त्याला कथनचित एक पर्याय म्हणा नेतर अनेक असं म्हणा की, म्हणजे तुम्हाला कुठल्या अपेक्षेने कथन करायचंय तिकडून सांगू शकता. त्या पर्यायाला एक पण म्हणू शकता, अनेक रूप पण म्हणू शकता. पण असं कथन आपण करत नाही. शास्त्रामध्ये सांगताना एक पर्याय असं सांगतो आपण, पण त्यामध्ये आहेत की नाही तर अनंत गुणांच्या त्या पर्याय आहेतच. जसं म्हणलं आता तुमच्या कुठल्या कर्माचा उदय चालू आहे सांगा, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, वेदनीय, आयु, नाम, गोत्र, कुठल्या पर्यायाचं कर्माचा उदय चालू आहे,
सगळ्यांचं मग कसं सांगणार? आता माझ्या मोहनीय कर्माचा उदय चालू आहे असं तुम्ही म्हणला, तर मग तिथं अन्य कर्मांचा उदय नाही आहे का? आहे ना. एकाच समयामध्ये अनेक निषेक उदयाला यायला लागले, त्यामुळे तिथं त्या सगळ्या कर्मांचा उदय आहे म्हणा किंवा एक उदय चालू आहे असं म्हणा, गर्भित आहे. फक्त अपेक्षा कशी कथन करणार त्याच्यावर अवलंबून आहे. मग तसंच म्हणलं इथं अनंत गुणांच्या अपेक्षेने अनंत रूप, अनेक रूप आहे द्रव्य, आणि अनंत पर्यायांच्या अपेक्षेने सुद्धा त्याला अनेक रूप किंवा विश्वरूप म्हणलं जातं. मग ते पण घटवलं होतं मी माग की कुठल्या अपेक्षेने द्रव्याला विश्वरूप म्हणतात. अनेक उदाहरणं घेतली होती ना त्याच्यात. जसं सांगितलं होतं काय, मती, श्रुत, अवधी, मनपरे हे किती भेद आहेत? 8 भेद आहेत. पुन्हा त्या मती ज्ञानाचे परत भेद केले. 336 भेद. हा, मग ज्ञानाचे मनपर्याय ज्ञानाचे सुद्धा 2 भेद असे ज्ञानाचे अनेक भेद आहेत म्हणून पण अनेक भेद. हा, बरोबर. नंतर अनंत म्हणून ज्ञान अनेक आहे. बरोबर. परत जितके विकल्प ज्ञान, जितके विकल्प आहेत. आता जे वाचून ना त्यांनी ते मला नाही कळलं की उपयोगामध्ये सुद्धा अनेक द्रव्य, अनेक ज्ञेय द्रव्याच्या अपेक्षेने अनेक ज्ञान असू शकतात. म्हणजे आपल्या म्हणजे आता तुम्ही जितके ज्ञेय आहेत तेवढ्या प्रकारचं ज्ञान आहे ना. मतिज्ञान हे एकच आपण टाईप सांगतोय, पण त्या एका मतिज्ञानाने तुम्ही किती ज्ञेयांना ग्रहण करता एका समयात? म्हणे ना मी, एका मतिज्ञानाने, श्रुतज्ञानाने तुम्ही किती ज्ञेयांना विषय बनवू शकता? जेवढे ज्ञेय आहेत अनंत, तेवढे सगळे ज्ञेय त्या ज्ञानाचा विषय बनवू शकतात. मग या ज्ञेयाकडून बोललं की ज्ञान अनेक आहेत. जसं की ज्ञानाकडून कथन केलं होतं ना, मती, श्रुत, अवधी, मनपरे, केवल, कुमती, कुश्रुत, कुअवधी हे ज्ञानाचे 8 भेद केले होते. त्यामुळं ज्ञान अनेक आहेत म्हणून द्रव्याला विश्वरूप म्हणलं. आणि दुसरी अपेक्षा सांगितली होती काय, की मती ज्ञानाचे अनेक भेद म्हणजे 336 भेद, श्रुतज्ञानाचे भेद, या अपेक्षेने अनेक रूप आहे. ज्ञान अनेक रूप आहे म्हणून द्रव्य अनेक रूप आहे म्हटलं. परत म्हणलं जेवढे ज्ञेय आहे तेवढ्या सगळ्या ज्ञेयांना तुम्ही विषय करून जाणत असताना ते ज्ञान अनेक रूप झालं, त्यामुळं द्रव्य अनेक रूप झालं. समजलंय काय अडचण? फक्त नाही कळलं की सगळ्या ज्ञेयाला जाणत असताना ज्ञान अनेक रूप कसं झालं ते फक्त नाही कळलं. पण उपयोगाच्या वेळेस एकाच वेळेस एका उपयोगात म्हणे ना मी, अनेक उपयोगामध्ये एकदा तुम्ही पुस्तकाला विषय केला, एकदा मोबाईलला विषय केला, एकदा वहीला विषय केला, एकदा जमिनीला विषय केला, भिंतीला विषय केला. जेवढे ज्ञेय आहेत तेवढे रूपाने ज्ञान आहे का नाही? का एकाच ज्ञानामध्ये सगळं येते आपल्या? मग जेवढे ज्ञेय आहेत एका समयात नाही म्हणायचंय. मग जेवढे ज्ञेय आहेत तेवढे, नाही तर मग एका समयात झालं तर केवळ ज्ञानामध्ये भेद कुठे आहे? सगळे ज्ञेय एका ज्ञानामध्ये झळकत आहेत, त्यामुळे त्या ज्ञानामध्ये भेद नाही आहे. पण आपल्या ज्ञानामध्ये क्रम पडतोय किंवा आपण एका वेळी सगळं ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे जेवढ्या ज्ञेयांना जाणायला जाणार तेवढ्या प्रकारचं ज्ञान आहे असं म्हणलं जाणार. म्हणून ज्ञान अनेक रूप आहे. विवक्षा वेगळी भेटली त्याच्यामध्ये. जितके ज्ञेय आहे सांगितलं म्हणून थोडा गोंधळ झाला की उपयोग असं वाटतं की एका वेळेस एकाकडे असतो ना, अनेक द्रव्य कसं काय? म्हणजे आता प्रत्येक ज्ञान पर्याय हा एक उपयोगच आहे ना, ज्ञान उपयोग म्हणतो तो. त्यामुळे उपयोग म्हणजे ज्ञानामध्ये जेव्हा ज्ञेय झळकणार तेव्हा ते ज्ञेय किती आहेत त्या ज्ञेयांना जाणणारा तो ज्ञानोपयोगच म्हणला जातो ना. मग एक ज्ञानोपयोग नका पकडू. अनेक ज्ञान पर्यायांमध्ये अनेक ज्ञेय जेवढे झळकले तेवढ्या अपेक्षेने ज्ञान सुद्धा अनेक रूप आहे असं म्हणलं. म्हणून द्रव्य विश्वरूप आहे. अजून कुठला अपेक्षा? जितके विकल्प तितके ज्ञान आहे. हा, हे कसं सांगा? हे कसं? विकल्प सतत बदलत राहतात. कधी उपयोगाच्या अपेक्षेने बघितलं तरी शुभ उपयोग, अशुभ उपयोग, शुद्ध उपयोग असं पण आहे. मग आपण घेतलंच की ज्ञेय बदलल्यावर तिथं अनेक ज्ञान आहेत. हे काय वेगळं घेतलं मग?
सांगितलं होतं त्या दिवशी खुलासायचं. जितके ज्ञेय आहे तितके ज्ञान आहे, ती याच्यामध्ये गर्भित येणार की नाही ते. येणार तिथं ज्ञेय आहेत आणि त्या ज्ञेयांबद्दलचा इथं विकल्प आहे, हे इष्ट आहे अनिष्ट आहे. मग ते त्याच पॉइंट मध्ये का नाही येणार असं विचारते, वेगळं पॉइंट का केला आपण. तर सांगितलं त्या मागच्या पॉइंट मध्ये घेतलं होतं जेवढे ज्ञेय आहेत तेवढं ज्ञान आहे. मग आता या पॉइंट मध्ये एकाच ज्ञेयाविषयी सुद्धा अनेक विकल्प आहेत. जसं हे एकच शरीर आहे, एकदा तुम्हाला चांगलं वाटतंय, एकदा वाईट वाटतंय, एकदा पाहिजे वाटतंय, नको वाटतंय, कधी सुटेल वाटतंय, म्हणजे एकदा मोह होतो, एकदा द्वेष होतो त्याच्याच विषयी. मग एकच ज्ञेय आहे पण त्याच्याविषयी विकल्प अनेक आहेत, म्हणून सांगितलं अनेक प्रकारचं ज्ञान आहे. तिथं ज्ञेयाच्या अपेक्षेने कथन केलं होतं, इथं आपल्या त्या ज्ञेयाबद्दल होणारे आपले विचार, आपले ज्ञान ह्याच्याकडून कथन केलं, म्हणून सांगितलं तिथं अनेक प्रकारचं ज्ञान आहे. जेवढं ज्ञान आहे त्या रूप ते द्रव्य आहे असं म्हणलं. अजून हे आता सांगितलेलं एक पॉइंट येते. हो. कुठलं? पण अनेक कुठे अनेक पर्यायांना जाणते म्हणून पण ज्ञान अनेक रूप आहे. जाणते असं नाही, त्या रूप आहे, कारण प्रत्येक द्रव्यामध्ये घटायला पाहिजे ना हे. मग अनेक गुण आणि अनेक पर्याय यांच्या अपेक्षेने सुद्धा द्रव्य नाना रूप आहे, किंवा जेव्हा आत्म्याचा विषय येतो तेव्हा आत्मा सुद्धा तो विश्वरूप आहे असं घटवणार. म्हणजे किती गुण आहेत आणि किती पर्याय आहेत याच्या क्वांटिटीवरून त्याला नाना रूप म्हणलं. असा नाना रूप असताना सुद्धा जो निर्विकार अभेद चैतन्य मात्र आत्मतत्व आहे त्याचाच आश्रय करण्यायोग्य आहे, ज्याद्वारे ज्ञानाचा विकास प्रगट होणार. म्हणजे अखंड ज्ञानाला विषय बनवलं तर ज्ञानाचा विकास होणार. आता जे पुढे गाथा येणार आहेत ना त्याच्यात सेपरेट त्यांनी एक एक ज्ञान पर्यायासाठी एक एक गाथा घेतली आहे, त्यात चांगला खुलासा घेतला जयसेनाचार्यांनी, ते पण बघू आपण. आणि 2 प्रकारचं अन्यत्व काय सांगितलं होतं, अतत भावरूप अन्यत्व आणि पृथक्त्व लक्षण रूप अन्यत्व. काय भेद होतं दोन्हीमध्ये? पृथकत्व अन्यत्व म्हणजे प्रदेश भेद असतात, 2 द्रव्यांचे प्रदेश भेद नाही तसं ते घेतलं. आणि आता भाव म्हणजे गुण पर्याय, कुठल्या अपेक्षा? प्रदेश अभेद आहेत, प्रदेश एक आहेत त्यांचे, पण गुण आणि द्रव्य गुण पर्याय असा भेद घेतला त्याचा. कशावरून भेद? लक्षण आणि प्रयोजन. बरोबर. संज्ञा, संख्या, लक्षण, प्रयोजन ह्याच्या अपेक्षेने त्यांच्यामध्ये भेद आहे असं घटवलं होतं. द्रव्य आणि गुणामध्ये किंवा द्रव्य आणि पर्यायामध्ये अतत भावरूप अन्यत्व आहे, म्हणजे हा तो नाही एवढा भाव आहे. बाकीचं सगळं सांगितलं होतं खुलासा. काय प्रश्न होता का त्याच्यामध्ये? द्रव्य जेवढ्या प्रदेशात आहे तेवढ्याच प्रदेशामध्ये त्याची पर्याय आहे, किंवा त्या गुणांचे सुद्धा तेवढेच प्रदेश आहेत. असं नाहीये की द्रव्याचे प्रदेश जास्त आहेत आणि पर्यायाचे किंवा गुणांचे प्रदेश कमी आहेत, कुठंतरीच ते कुठले कुठले गुण आहेत असं नाहीये. जेवढा प्रदेश अखंड आहे द्रव्य त्यामुळे तेवढ्या प्रदेशामध्ये ते गुण आणि पर्याय व्याप्त असतात, म्हणून त्याची व्याख्या पण बघितली होती. द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत जे राहतात ते गुण, पण द्रव्याच्या सर्व भागात राहते ती पर्याय, पण काही अवस्थेत असते किंवा अन्य अवस्थेमध्ये नसते, त्याला म्हणलं पर्याय. त्यामुळं प्रदेशाच्या अपेक्षेने तर जेवढं द्रव्य आहे तेवढीच पर्याय आणि तेवढेच गुण असतात. हे सगळं झालं होतं. काय फायदा समजून तुम्हाला? अध्यात्म सांगा. आत्मा ज्ञानापासून भिन्न केला जाऊ शकत नाही हे समजून काय फायदा आपल्याला? ज्ञान म्हणजे आत्मा आहे. मग ते श्लोक परवा सांगितलं ना, आत्मा ज्ञानम स्वयं ज्ञानम ज्ञानात करोति. काय फायदा काय त्याच्यामध्ये? मग असं नाही की मला म्हणजे क्षमक्षमामध्ये जर का जास्ती क्षमक्षम असेल तर मला आत्मा लवकर समजेल किंवा काय असेल. एक ज्ञान पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही
स्वभावाला जाणू शकता. मग त्या ज्ञानगुणाकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर सहज सगळं शक्य आहे. आणि विकल्पात अडकला की ह्याचा क्षमक्षम किती, त्याचा क्षमक्षम किती, कसं काय होणार, तर मग तुम्हाला लवकर तुम्ही स्वभावापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर. म्हणजे क्षयोक्षम ज्ञान हा माझा स्वभाव नाहीये, तर क्षायिक ज्ञान, केवल ज्ञान हे माझं रूप आहे आणि ते माझ्यापासून कधीही भिन्न होणार नाहीये. भलेही आपलं आता वाटतं की ज्ञान नष्ट झालं, काहीतरी आपल्याला आठवेना, म्हणजे सगळं क्षयोक्षम आपला निघून गेला असं वाटतंय, पण ज्ञान गुण कधी निघून जात नाही ना, स्वभाव आहे तो. मग तुम्हाला एखादी गोष्ट आठवली नाही किंवा काय कर्मांचा उदय आला आणि सगळं मागचं विसरून गेलं, तर तिथं वाटतंय आपलं ज्ञान सगळं नष्ट झालं किंवा आपल्याला ज्ञानापासून वियोग झाला असं वाटतंय. पण तिथं तसं नाहीये. भलेही तुम्हाला आज क्षयक्षम नसेल, त्याचं उघाड नसेल, पण तरी सुद्धा ज्ञान गुण निरंतर आपल्या बरोबर आहे. त्यामुळे एवढी सतत अनुभूती करायची की केवल ज्ञान हा माझा स्वभाव आहे, माझ्यामध्ये अखंड ज्ञान आहेच प्रतिसमयाला, त्याच्यामध्ये कधीही कमी होणार नाहीये, जास्त होणार नाहीये. त्यामुळं हा स्वभाव आहे हे समजलं तर हे समजतं या गाथेवरून. आणि त्यामुळं माझं आणि म्हणजे परवा एकदा सामायिकात हा विचार आला होता, जे आपण संध्याकाळचा विषय घेतोय ना, मंगल आहेत पंचपरमेष्ठी. मग त्यावेळेस इथं सिद्धांना समोर ठेवलं होतं, तर असं वाटलं की जेव्हा ते आणि मी एका ज्ञानामध्ये होतो, माझ्या ज्ञानात सिद्ध भगवान आले होते, त्यावेळेस इथं असं वाटलं की काय फरक आहे माझ्या आणि मध्ये आणि त्यांच्यामध्ये. जर मी पण जीव आहे, मी पण अखंड ज्ञानी आहे, ते पण तेच आहेत, मग मी आणि सिद्ध काय फरक राहिला, समानच आहे संपूर्णतः. मग का पर्यायाकडे बघतोय, का अवस्थेकडे बघतोय. जसे सिद्ध आहे तसा मी आहे. मग हे स्वरूप समजलं तर तिथं भेदभाव नष्ट झाला किंवा आपली पर्यायाकडे जी दृष्टी जाते ती नष्ट झाली. मग हे गाथेवरनं कळते की माझं ज्ञान किंवा माझे गुण माझ्यापासून कधीही अलग होणार नाहीयेत. मग सगळे गुण माझ्यामध्ये मागच्या भवात जसे होते तसेच आहेत, पुढच्या भवात असेच राहणार आहेत. हे माझं वैभव आहे. मग याच्यापासून मी कधीही अलग होणार नाही, ते कधी माझ्यापासून भिन्न होणार नाहीत. मग किंवा अन्य कुठल्या जीवाकडे बघून आपण असं म्हणतो की त्याला किती आनंद आहे, त्याला किती सुख आहे किंवा त्याच्यामध्ये किती शक्ती आहे, त्याचं रूप किती चांगलं आहे, हे सगळं बहिरंगातून बघून तुम्ही म्हणताय. पण गुणांमध्ये काय फरक आहे हो त्याच्या आणि आपल्या. त्याच्यामध्ये सुद्धा आनंद गुण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वीर्य गुण आहे, त्याचंच कार्य दिसून येते तुम्हाला बाहेर. मग माझ्यात ती शक्ती नाहीये का, तशीच शक्ती आणि तेवढीच शक्ती माझ्यात पण आहे, माझ्या द्रव्यात, पण मी त्याचा अनुभव करत नाहीये म्हणून ती व्यक्त होत नाहीये. मग अभेद अनुभव करा ना, मी जीव आहे आणि अनंत गुणांचा पिंड, मी अखंड तसाच राहणार आहे, कधीही माझं कुठल्याही गुणापासून कधी कुठल्या काळात वियोग होणार नाहीये. मग असे माझे अनंत गुण माझ्या बरोबर नित्य आहेत, ह्याची भावभासना या गाथेवरून आपल्याला कळतं. फक्त ज्ञानाचंच कथन केलंय असं नाहीये, उपलक्षणात्मक आहे, त्याच्यावरून सगळ्या अन्य गुणांचं पण लावून घ्या की मी ज्ञानमय आहे, मी अनंत शक्तिमय आहे, अनंत वीर्य आहे माझ्यामध्ये. मग या सगळ्या अनंत गुणांचा पिंड स्वरूप मी आत्मा आहे, अशी आपल्याला अनुभूती झाली तर कोणामध्ये भेद जाणवणार नाही. ज्ञानाचा स्वभाव जाणून अजून एक फायदा की तो माझ्याजवळच आहे, मला स्वतःला काढण्यासाठी दुसऱ्या कुठल्या साधनाची गरज नाही. बरोबर आहे. ज्ञान आपल्याला वाटते बाहेर पुस्तकातून येतंय किंवा अन्य वस्तूमधून येतंय, व्यक्तीमधून येतंय, देवाजवळ गेल्यावर येतंय, असं नाहीये. माझ्यामध्ये ज्ञान आहे, बरोबर सांगितलं. ज्ञानाला ज्ञानीपासून भिन्न मानतोय, बघतोय म्हणून तर मग तिथं स्वतःची अल्पता जाणवती किंवा आपण स्वतःला कमी लेखतो. सगळीकडेच बघा, सगळ्या क्षेत्रात, सगळ्या काळामध्ये जिथं पण तुम्ही स्वतःला हीन पाहता ना, तिथं आपलं रूप नाही दिसलं, आपल्याला कुठल्या तरी गुणापासून वेगळं करून टाकलेलं असतं, म्हणून आपल्याला तशी हीनता जाणवते परिणामात. उदाहरण सांगा दुसरं. प्रकाशामुळे दिसतो किंवा प्रकाशामुळे ज्ञान आहे, अंधार दिसत नाही, वाचू शकत नाही. बरोबर. ते पण म्हटलं की मग तिथं कुठलं वियोग मानला, कुठलं गुण नाही माझ्यामध्ये, ज्ञान दर्शन गुण नाहीत मानलं, त्यामुळं त्या वस्तूंची गरज आपल्याला भासली म्हणतो. त्याच्या निमित्तात आपल्याला किंवा त्याच्यामुळं आपल्याला
ज्ञान झालं, पाहता आलं असं आपण म्हणतोय, पण तिथं आपल्यापासून ते गुण भिन्न झाले नाहीयेत. अजून शक्तीवर लावा आपल्यामध्ये. काय म्हणतो, जर शरीरातली शक्ती कमी झाली तर आपण किती क्षीण मानतो स्वतःला, किंवा काय म्हणतो निर्बल मानतो. मग तिथं आपल्यामधून वीर्यगुण निघून गेला हे मानलं तुम्ही, आणि त्यामुळं स्वतःला शक्तीहीन अनुभव करू लागला. मग तिथं सांगायला म्हणून मी काल प्रयोग दिला होता परवा दिवशी रात्री एकदा सांगताना, की सतत हा अनुभव करा की आनंदवाला मी आहे. बघा की जेव्हा दुःखी होता त्यावेळेस काय मानताय, म्हणजे परिणामात येत आहे तसं आपल्या, बरं का. मानताय म्हणजे आता ठीक आहे बोलायलाच पाहिजे असं नाहीये. दुःखी झालाय म्हणजेच तुमच्यातून आनंद गुण नष्ट झालाय किंवा त्याचा वियोग झालाय असं मानताय. अशी होती आपली एक परिणती. मग तिथं अनुभव करा ना की आनंदवाला मी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यावर मी खूप अनुभव केला दिवसभर काल. म्हणजे जेव्हा पूजा करायला बसलो त्यावेळेस आठवलं की तुम्हाला सांगितलं, मग मी का नाही अनुभव केला अजून की मी आनंदवाला आहे. मग त्या पूजेतून आनंद नाहीये तर आनंद सतत पाझरतोय माझा. किंवा संध्याकाळी पण जेव्हा ध्यानाला बसलो त्यावेळेस जरासं शरीरामध्ये क्षीण वाटला, पण तिथं पण असा अनुभव केला की आनंदवाला आहे मी. तर मग का बरं या शरीरामुळं मी निर्बल व्हावं किंवा त्याच्यामुळं रोगी व्हावं. तर आनंद सतत पाझरतोय, भलेही तुम्ही रोगी असा, निरोगी असा, काय काम करत असा, निवांत असा, कुठलीही पर्याय असू दे ना, बाहेर आनंद तर सतत पाझरतोय. असा आनंदाचा पिंड मी आहे. आणि तो अनुभव केल्यावर असं मस्त वाटलं, मग तिकडे उपयोग नाही गेला पुन्हा. मग असं एक प्रयोग करून बघायला पाहिजे. मग आनंद गुण माझ्यापासून वियोग झाला नाही त्याचा, किंवा होऊ शकत नाही ह्याची भावभासना झाली. म्हणजे दुःखाला आपण आपलं स्वरूप मानलं, किंवा दुःख झालंय असं म्हणत असताना आनंद तिथं लुप्त झाला आपला, म्हणजेच आनंदापासून वियोग झाला का तुमचा. मग आनंद माझ्या जवळ आहे ना, आता माझं स्वरूप आहे ते, तर मग त्याच्यापासून माझा आत्मा कधीही भिन्न होणारा नाही. भलेही कथनचित भिन्न असेल, पर्याय भलेही वेगळी आहे बाहेर कुठली, पण स्वभाव तर माझा अनंत गुणांचा जसाच्या तसाच आहे. हे जाणल्यावर आपल्याला तिथं या मतवादींमधून किंवा या सगळ्या मतांमधून बाहेर पडणार आपण, आणि आपण अभेद अनुभव सहज करू शकतो. पराचं अवलंबन संपलं आणि आपल्यामध्येच आपण परिपूर्ण आहे ह्याचं आपल्याला एक असं प्रतीती येते. बरोबर. आणि अवलंबन म्हणण्यापेक्षा आपलं स्वरूप विसरून आपण त्याच्या अधीन होतोय दुसऱ्याच्या, आणि मग तिथं माझ्यात ते नाही म्हणून पराच्याकडे आपण अपेक्षा करतोय किंवा त्याचं अवलंबन घ्यायला जातोय. मग जेव्हा जेव्हा तिथं तुम्ही अपेक्षा करताय पराची, त्यावेळेस एवढं समजून घ्या ना की माझ्यात कमी नाहीये. भलेही मी त्या परद्रव्याकडे पाहतोय किंवा त्याचा आश्रय घेतोय, पण तरी सुद्धा मी श्रद्धानामध्ये दृढ असेल ना, तर मग बहिरंगात तुम्ही कुठेही गेला तरी सुद्धा ढळणार नाही. जसा कलंक निकलंक भलेही त्या बौद्धांच्या आश्रयाला गेले होते शिकायसाठी, म्हणून त्यांचं तत्व समजून घेण्यासाठी, पण तरी सुद्धा श्रद्धान कसं होतं, दृढ होतं. कुठल्याही गुणांचा आपल्यामधून वियोग झाला नाही, होत नाही ह्याची एक मान्यता फिक्स होती ना. त्यामुळं तिथं जाऊन ज्ञान मिळणार आहे ही नव्हती मान्यता त्यांची. ज्ञान तर ज्ञानामध्ये आहे हे सगळं फिक्स होतं, आणि त्या सम्यक्त्वाचं, त्या काय म्हणायचं आत्मज्ञानाचा प्रभाव की ते तिथं जाऊन सुद्धा त्यांच्या रूप झाले नाहीत किंवा त्यांची मान्यता बदलली नाही. मग असंच आपण पण घरात असताना वेगळे असतो, मंदिरात असताना वेगळे असतो, असं नाही. मंदिरात गेल्यावर शांत वाटतंय म्हणतो, घरात आल्यावर का अशांत होतो. शांत गुण नष्ट झाला का तुमचा. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यावर आपलं व्यक्तित्व वेगळं वेगळं प्रकाशित होतंय. म्हणजे तुम्ही काय करताय, त्या वातावरणानुसार, आपली पर्यायानुसार आपण आपला स्वभाव पण बदलतोय. त्यामुळं तसं तर नाहीये. मग अशांती झाली तरी सुद्धा हे अनुभव करा की मी स्वभावाने शांत आहे. अशांती हा माझा स्वभाव नाहीये, अज्ञान हा माझा स्वभाव नाहीये. मी तर ज्ञानवान आहे, मी तर सुखवान आहे. असं अनेक गुणांना घेऊन आपण चिंतन केलं तर हे सगळं आत्ताच उघडं झालंय तुमच्या समोर. खरं हे विचार नाही आले मला. चांगलं अजून असं आपण अनेक गुणांवर घटवू शकतो, पण थोडस विचार त्याच्यावर त्यानुसार केला तर उघड अजून होईल. ठीक आहे, उद्या बघू बाकीचं. जाणा
अनंत गुणांशी अभेद असणारा निज ध्रुव जाणा. आत्म्याचा अभेद अनुभव करा. ज्ञानवान मी आहे, सुखवान आहे, अनंत वीर्यवाला आहे, चारित्र गुण संपन्न आहे, श्रद्धा गुण संपन्न आहे, सर्व गुण संपन्न निज ध्रुव जाणा. अखंड अभेद स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम